नेक्स्ट टॉपिक मला जो वाटतं जो आपल्याला बिझनेसमध्ये ग्रो किंवा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर अडथळा आणू शकतो की आपण आपलं पॅशन बिझनेसच्या जर्नीमध्ये मध्येच आपण लूज करतो का, आपलं पॅशन जातं का, आपल्याला बोर होतं का बिझनेसमध्ये. तर ह्या गोष्टी एक मोठा अडथळा आणू शकतं. तर यासाठी मी तुम्हाला आठवण करून देईल दादासाहेब फाळकेंची. खूप धक्का बसतो. बिझनेस ऑन्टरप्रेनर म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, राईट. मध्येच तुमचे पैसे संपतील, मध्येच तुमचं ऑपरेशन वाचेल, मध्येच तुमच्यावर लिगल काहीतरी होईल, मध्येच तुमच्याकडे इन्कम टॅक्सचं काहीतरी येईल. ही सोपी गोष्ट नाहीये. आणि ह्याच्यात पण आपल्याला जर उभं राहायचंय तर आपल्याला जी मोठी हस्ते होऊन गेल्या त्यांचा विचार करायला पाहिजे, त्यांच्याकडनं मोटिवेशन घ्यायला पाहिजे. आय एम टेलिंग यू, हे तुम्ही ऍक्सेप्ट करा. जर तुम्हाला पॅशन तो टिकवून राहायचा ना, ऍक्सेप्ट करा. अडथळे येणारच आहेत. म्हणजे असं कोणीच बिझनेसमॅन नाहीये की ज्यांचे अडथळे आले नाहीत. प्रत्येकाला येणार आहे. तर ऍक्सेप्ट करा पहिली गोष्ट. आणि तुम्ही दादासाहेब फाळकेंचीच परिस्थिती बघा की त्यांना घरातली भांडी विकायला लागली होती. त्यांचा तो पहिला मूवी, त्यांचा जो बिझनेस त्यांना करायचा होता त्याच्यासाठी तिथपर्यंत वेळ आली. पण बिकॉज इट वॉज दिस पॅशन, म्हणजे पॅशनमुळेच ते जिवंत होते. पॅशनमुळेच त्यांचा बिझनेस पण जिवंत होता. तर हेच आहे, तुम्ही तुमचं पॅशन जर टिकवायचं असेल तर तुम्हाला मोटिवेटेड राहायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ॲज अ ऑन्टरप्रेनर तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड राहायला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त हे मोठे जे होऊन गेले सगळ्यांची प्रेरणा घ्या, त्यांचे व्हिडिओज बघा. पण पॅशन टिकवणे हे फार गोष्टी महत्वाची आहे. ट्रस्ट मी, मराठी माणसांनी जर एखाद्या बिझनेसमध्ये पॅशन, जसं आपण युद्धाला जाताना जिंकण्याच्या तयारीने जायचो, तसंच जर बिझनेसमध्ये सक्सेसच्या तयारीने उतरलो तर 100% तुम्ही सक्सेसफुल व्हा.